दिल्लीच्या राजकारणात काल घडलेली घटना ही आम आदमी पार्टीसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का मानली जात आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचा राजीनामा जाहीर केला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा देखील केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत संदीप पाठक आणि अशोक मित्तल हेही उपस्थित होते. राघव चड्डा यांनी दावा केला आहे की राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे 2/3 पेक्षा अधिक खासदारांनी भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्डा यांनी पत्रकार परिषद अतिशय गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, की मी गेल्या 1 वर्षापासून पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर होतो. अनेक जण मला विचारायचे, की तुम्ही दूर का राहताय? मी वाट पाहत होतो, की सर्व काही सुरळीत होईल. पण आता मला सत्य सांगावं लागलं आहे. मला आम आदमी पक्षाच्या गुन्ह्यामध्ये सामील व्हायचं नाही. माझ्याकडे 2च पर्याय होते. एक म्हणजे राजकारण सोडणं किंवा सकारात्मक राजकारणासाठी नवा मार्ग निवडणं आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राघव चड्डा यांनी स्वतःचा उल्लेख योग्य माणूस पण चुकीच्या पक्षात असा केला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, की आम आदमी पार्टी आपल्या मूळ तत्वापासून दूर गेली आहे. देश हितापेक्षा वैयक्तिक हिताचा राजकारण करणं सुरू आहे आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आम आदमी पार्टीनं तातडीनं पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, या संपूर्ण प्रकरणाला ऑपरेशन लोटस म्हटलं आहे. संजय सिंह म्हणाले, भाजपने घाणेरडं राजकारण करत आमचे 7 राज्यसभा खासदार फोडले आहेत. पंजाबची जनता हे कधीच विसरणार नाही. पंजाबची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. संजय सिंह यांनी राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मलवान, सिंग, राजेंद्र गुप्ता यांचे नाव घेत जनतेने तुम्हाला मोठं केलं, पक्षाने तुम्हाला संधी दिली, पण तुम्ही त्याच जनतेला विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. आता या प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत आहे ती ईडीची एंट्री. कारण 15 एप्रिलला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अशोक मित्तल यांच्या घरावर आणि कार्यालयावर फेमा उल्लंघन प्रकरणी धाडी टाकल्या होत्या. 3 दिवस या छापासूत्र चाललं आणि अवघ्या 9 दिवसात अशोक मित्तल यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपवर वॉशिंग मशीन राजकारणाचा आरोप केला आहे. राजकीय विश्लेषक सांगतात, भाजपमध्ये गेल्यावर अनेक नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईपासून दिलासा मिळतो. तपास मंदावतो किंवा क्लीन चिट मिळते, असा आरोप याआधीही अनेकदा झाला आहे. दरम्यान, अशोक मित्तल यांच्या प्रकरणाकडे संशयाने पाहिलं जात आहे. या संपूर्ण घडामोडींची सुरुवात 2 एप्रिलला झाली होती, जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी अभिषेक मित्तल यांची नियुक्ती केली. पण केवळ 22 दिवसात अशोक मित्तल यांनीच पक्ष सोडला. त्यामुळे केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातो. आता राज्यसभेतील समीकरण बदललं आहे. आम आदमी पक्षाचे 10 खासदार होते, त्यातील 7 खासदार फुटल्याने पक्षाची ताकद कमी झाली आहे. उरलेले केवळ 3 खासदार राहिले आहेत. त्यामुळे संसदेत आम आदमी पक्षाचा आवाज कमकुवत होण्याची शक्यता आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तरी याचा सर्वात मोठा परिणाम पंजाबच्या राजकारणावर होऊ शकतो. कारण राज्यसभेतील बहुतेक खासदार पंजाबमधून आहेत. पंजाबमध्ये आधीच आम आदमी पक्षावर दबाव आहे आणि आता ही फूट पडल्याने पंजाबमधील संघटनात्मक ताकद कमकुवत होऊ शकते. दुसरीकडे भाजपसाठी हा मोठा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी भाजपने मोठं पाऊल टाकलं आहे. जर पुढच्या काळात आणखी काही आम आदमी पक्षाचे नेते भाजपमध्ये गेले, तर केजरीवाल यांच्यासाठी परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते. तर एकीकडे राघव चड्डा म्हणत आहे, आम्ही सकारात्मक राजकारणासाठी हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पार्टी म्हणते, हा विश्वासघात आहे आणि जनता विचारते, हा खरंच विचारधारेचं राजकारण आहे की सत्तेचा खेळ? दिल्लीच्या राजकारणात झालेला हा भूकंप पुढच्या काही दिवसात आणखी मोठे धक्के देणार का? पंजाब सरकारवर याचा परिणाम होणार का? आणि अरविंद केजरीवाल यांचा पक्ष सावरू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.